राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या राष्ट्रीय युवती अध्यक्षा सक्षणा सलगर आपल्याबरोबर आहेत। सक्षणाताई, मला सांगा, पडळकर जे आहेत त्यांना मुख्यमंत्र्यांनी सांगून पण त्यांनी परत एकदा जयंत पाटलावरती टीका केली आहे। काय वाटतं, तुम्ही ऐकलं का त्यांनी? मी आज त्यांचं आरेवाडीतलं सांगलीतलं भाषण पाहिलं आणि मला खरंच खेद आणि दुःख वाटतंय की महाराष्ट्राची संस्कृती बिघडवण्याचा अजेंडा भारतीय जनता पार्टीने पडळकरांना दिलाय की काय ही शंका येते। खरं तर मला आज अपेक्षित होतं, दसरा आपण साजरा करतोय, सीमोल्लंघन उद्या करणार आहोत आपण, आणि सीमोल्लंघन ही चांगल्या गोष्टीसाठी करायचं असतं, परंतु पडळकर सारखे लोक संस्कृतीच्या म्हणजे नावाला कलंकपणाचं काम करताना दिसत आहेत। खरं तर आज मला अपेक्षित होतं की त्यांनी जालन्यामध्ये जे धनगर समाजासाठी आरक्षण करतायत दीपक बोराडे यांच्यावर काहीतरी बोलतील, त्यांच्या संदर्भात आरक्षणाच्या संदर्भात भूमिका मांडतील, समाजाची व्यथा मांडतील, पण नाही। भारतीय जनता पार्टीने जयंत पाटील साहेबांना बदनाम करण्याचा एक अजेंडा गोपीचंदच्या हाती दिलेला आहे आणि गोपीचंदनी ज्या पद्धतीमध्ये ती भाषा वापरलेली आहे, मला असं वाटतं की हे वारंवार होते। भारतीय जनता पार्टी फार सारखं म्हणत असते आमची संस्कृती, आम्ही संस्कृती जतन करताय, आपण काय करतोय, कुठेतरी याला मुरड घालण्याचं काम देवेंद्रजींनी केलं पाहिजे। देवेंद्रजींनी मागच्या वेळेस म्हटले की आम्ही त्यांना समज दिली, ते पुन्हा म्हणले की मी माझ्या वक्तव्यावर ठाम आहे, मी माफी मागत नाही। याचा अर्थ काय? तुम्ही आई बहिणींची इब्रत अशी काढणार का? आणि मला सांगायचंय, दसरा कशासाठी करतात? ज्या सीतेचं अपहरण रावणाने केलं त्याचा विध्वंस करण्यासाठी दसरा करतात। तर मला परत गोपीचंदला सांगायचंय, महाराष्ट्रातल्या कुठल्याही आई बहिणीची इब्रत तुम्ही राजकारणासाठी काढत असाल तर आम्हाला सुद्धा रावण दहन करण्याची वेळ आणू नये, हेच मला सांगायचं। त्यांनी आज असं म्हटलंय की जयंत पाटील यांना आरतुरीच्या भाषेमध्ये की मी तुमच्या कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं, अशी भाषा आहे त्यांची। मला तरी शब्द सुद्धा उच्चारायला नको वाटतात। मी तुम्हाला खरं सांगते, ही भाषा नाहीये। राजकारणामध्ये मतभेद असतात, पण एवढ्या टोकाची ही काय भाषा आहे? काय बोलतोय आपण, कुणाला बोलतोय? जेवढं जयंत पाटील साहेबांचं राजकीय कारकीर्द आहे तेवढं गोपीचंदचं वय आहे असं महाराष्ट्रातली जनता म्हणताना मला सांगलीमध्ये खूप लोक भेटले आणि ते धनगर समाजाचे भेटले, बाकीच्या समाजात माझ्या मराठा बांधव भेटले, मुस्लिम बांधव भेटले, सगळेच भेटले आणि त्यांनी मला सांगितलं की तुम्ही बरं केलं, हे चुकीचं आहे, ज्याला चूक आहे ते चूक म्हणलं पाहिजे। ही छत्रपतींची, ही अहिल्यादेवींची, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची शिकवण आहे या महाराष्ट्रामध्ये। आणि मला खरंच गोपीचंदला सांगायचंय की अजूनही वेळ गेलेली आहे, नाही सुधरा, कारण अति तिथे माती असते। रावणालाही गर्व झाला होता, माझी सोन्याची लंका, मी सगळ्यात जगजेता, ब्रह्मांडाचा विजेता, पण रावणाचं सुद्धा गर्वहरण झालेलं आहे आणि म्हणूनच आपण दसरा करतो। गोपीचंदला माझा अतिशय निर्वाणीचा आणि प्रेमाचा सल्ला आहे, सुधर जा। गोपीचंद पडळकर वारंवार असं वक्तव्य करतात, कधी ते पवार साहेबावर बोलतात, कधी जयंत पाटलावर। कोण आहे त्यांच्या पाठीमागे? कोण? काय विचारायची गरज आहे? महाराष्ट्राला माहिती आहे कोणाच्या जीवावर बोलतात। भारतीय जनता पार्टी, भारतीय जनता पार्टीने फक्त गोपीचंद नाहीये, त्यांच्याकडे सदावर्ती जे आहे, त्यांच्याकडे ते सदा खोत आहेत, राणे कंपनी आहे, हे महाराष्ट्राला माहिती आहे। मी नवीन काय शोध लावायची गरज आहे? सगळ्याला सगळं माहिती असतं। ताई, मला दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की पडळकर हे आपल्याच समाजातून येतात तुमच्या, आणि वारंवार असे वक्तव्य करतात, म्हणजे आरक्षणाचा मुद्दा असेल किंवा कुठल्याही स्टेजवर फक्त ते राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला टार्गेट करतात। काय कारण असवायचं? मला एक सांगायचं, तुम्ही म्हटलं हा मी धनगर समाजाची मुलगी आहे, त्याचा मला प्रचंड अभिमान आहे। माझा समाज हा स्वाभिमानी आहे आणि अतिशय कष्टाने पुढे येऊन काम करणार आहे। अहिल्यादेवींचा वारसा आहे जो असेतू हिमाचल आहे, त्याचा मला सार्थ अभिमान आहे। परंतु या समाजामध्ये महादेव जानकर साहेब आहेत, अतिशय सुसंस्कृत, राम शिंदे साहेब आहेत जे राज्याचे विधान परिषदेचे सभापती आहेत, अतिशय सुसंस्कृत, आमचे नारायण आबा पाटील आहेत, अतिशय सुसंस्कृत। एकच हे माणूस ते माणिकचंदच कसं निघतोय याचा आम्हाला दुःख आहे। आता काय सांगाल तुम्ही की म्हणजे इशारा काय असेल की पुढं काय, म्हणजे असं वक्तव्य नाही करायला पाहिजे? मी बोललोय की बघा, माता सीतेचं अपहरण रावणाने केलं, काय झालं? एवढ्या वर्षानंतर दसराच करतोय आपण, त्याचा सुद्धा विध्वंस होतो, अति तिथे माती असते। गोपीचंदजी सुधर जाव, अभी भी वक्त है। धन्यवाद। एकंदरीत जर पाहिलं तर सक्षणा सलगर यांनी असं सांगितलं की गोपीचंदजी सुधर जाव। कॅमेरामॅन विकीसह मी श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।